हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विनोद तावडेंना भविष्यात मोठी जबाबदारी मिळू शकते, कोणती जबाबदारी द्यायची यावर चर्चा सुरू। चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान। विनोद तावडेंना मोठी जबाबदारी राज्यात मिळणार की देशात? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। विनोद तावडेंनी केंद्रात जाऊन आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय। विनोद तावडेंना मोठी जबाबदारी मिळू शकेल याबाबत दुमत नाही, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे 3 खासदार आमच्याकडे येणार, खासदार आमच्याकडे येण्याची वाट पाहतोय, नरेश म्हस्केंचं विधान। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं नाव आरएसएसच्या मुख्यालयामध्ये ठरणार, सूत्रांची माहिती। ओम माथुर, सुनील बन्सल यांची नावं चर्चेत। आरएसएस कधीच भाजपचा अध्यक्ष ठरवत नाही, सुधीर मुनगंटीवार यांचं विधान। प्रचारावेळी ज्या पद्धतीने टीका झाली त्यातून समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। प्रचारातील अतिरेकावरून दूर होत समस्यांवर चर्चा व्हावी, मोहन भागवतांचे सरकारला खडे बोल। मोहन भागवतांनी सरकार खाली खेचावं, त्यांच्यामध्ये तेवढी ताकद। भागवतांनी सरकारला खडेबोल सुनावल्यानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। लोकसभा अध्यक्षपदाची धुरा दक्षिण भारताकडे जाण्याची शक्यता, भाजपच्या डी पुरंदेश्वरींच्या नावाची चर्चा। डी पुरंदेश्वरी टीडीपीचे नेते चंद्रबाबू नायडू यांची मेहुणी। आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, योगेंद्र पवारांना बारामती विधानसभेची उमेदवारी द्या। गोविंद बागेमध्ये पवारांची भेट घेत कार्यकर्त्यांची मागणी। केंद्र सरकारमधील नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू अतृप्त आत्मे, 2 अतृप्त आत्म्यांची मोदींनी शांती करायला हवी, संजय राऊतांचा हल्लाबोल। गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न, जरांगेंचे राज्य सरकारवर गंभीर आरोप। मी कोणतेही उपचार घेणार नाही, जरांगेंची भूमिका। नीट परीक्षेतील घोटाळा प्रकरणाची पुढची सुनावणी 8 जुलैला, सुप्रीम कोर्टानं एनटीएला नोटीस बजावली। मुंबई ठाण्याला आज मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई उपनगरातील अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी। सातारा, वाशिम, पुणे, परभणीसह राज्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। परभणीमध्ये 2 महिला पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना, तर धाराशिवमधील नदी झाले तुडुंब। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।